गोंदिया SRP ला आला होता हा प्रश्न. बघा हा प्रश्न गोंदिया SRP ला आला होता. त्यांचं म्हणणं आहे की चुकला होता. आता कधीच आयुष्यात चुकणार नाही. नीट प्रत्येक गोष्ट समजून घेतली ना. फास्ट लिहा प्रश्न, फक्त थोडंसं लिखाण तुम्ही स्लो करताय मला ती असं वाटतंय बरं का. असं वेगात लिहा लगेच सोडवा. झालं. बघा हे सगळं ठोकळ्यामध्ये प्रश्न आहेत बरं का. राईट. म्हणून मी सांगतो ठोकळा पक्का करा, पण पाठ करू नका बरं का. पाठ करायचा विषय नाही, हे सगळं कळायचा विषय आहे. पाठ करू नका फक्त. आता बघा नीट लक्ष द्या. झालं झालं का सोडून? सगळं सुटलं? कुठलं सुटलं नाही? प्रयत्न करा लवकर. ऑनलाईन वाल्याने सांगा बरं उत्तर कुठले कुठले आले. एकचं उत्तर काय, दोनचं कर्तरी असेल तर कर्तरी, अकर्मक सकर्मक नसेल तर असेल कमेंट करा की नाही बाबा ते कर्तरीच नाही. शक्यतो सगळं कर्तरी असतील वाक्य का नाही. पाठीमागे तर काय ती एकदाच पॅक बांधून या, म्हणजे कशाला ती सारखं त्याच्यावर काम करायला लागते ना. आपला अभ्यास राहतोय आणि त्याच्यावर सगळी क्रिया होते. झालं का? सोडवलं का? काय आलं पहिलं उत्तर? पहिलं कर्तरी येते का? पण येते. क्रियापदाखाली अंडरलाईन करा. सवय लावा. क्रियापदाखाली अंडरलाईन करा की मूळ शब्द लिहा. मूळ शब्द येस आणि कर्तरी येस. बेस्ट बरं का. तुमच्या जर नवीन चांगली तयारी झाली बरं का. लिहिलं का? तुम्ही अजून प्रश्नच लिहायचं म्हणल्यावर काय रे ह्यांचं काय झालं? आजारी आहेत काय? हा नाही झोपा मस्त पैकी. असं पाहिजे गड्या. एवढं घमासान लेक्चर चाललंय आणि मॅडम झोपल्यात. जगात 8 आश्चर्य झालते बरं का. झालं का? लिहिले का सगळ्यांनी? एवढ्या स्लो करू नका. ठीक आहे. ऑनलाईन वाल्यांनी तर लिहिले 7 आकर्मक 7 अकर्मक 2 आकर्मक 6 सकर्मक. तिथे बरं का जीव का प्राण सगळ्याचं असं घमासान चाललंय उत्तर काढायचं. आणि एक मुलगी इतकी शांत झोपली होती की तिला उठवताना 2 मिनिटं लागली. पूर्ण एकदम म्हणजे माणसं म्हणतात ना स्वप्न पाहिलं पाहिजे. तिने ठरवलंय. घरच्यांनी सांगितलं होतं बाळा स्वप्न पहा. ते म्हणे पप्पा टेन्शनच घेऊ नका, दुपारी झोपूनच स्वप्न पाहते. तिने आपलं ठीक आहे निवांत झोपून आपलं मस्त पैकी असं पाहिजे. तिला जागे करायला लावलं 2 मुलींनी, तेव्हा ते उठले. आता कसं व्हायचं? लय आश्चर्य वाटलं कडे. माझ्याच लेक्चरला तर मला आश्चर्य धक्काच बसला. म्हणजे तुमची पोलीस भरती निघली की नाही, ज्यावेळी जाहिरात येते ना माझ्याच अंगावर काटा उभा राहतो की आता जणू की मीच लढायला जाणार आहे का असं वाटतं. यस आता पोलीस भरती आले, आता काहीतरी असं वेगळंच. पण असा वर्ग जे ठराविक असतो की नाही जगात तिकडे काय बिघडू द्या. एखाद्या म्हणून रशियाने बॉम्ब टाकला युक्रेनवर, ठीक आहे मग आता मी जेवण करतो झोपतो. तिकडे काय घडायचं ते घडू द्या. एकच कार्यक्रम निवांत झोपा. बघा एक लक्ष द्या नीट. गुरे गोट्यात परतली. काय वाक्याचं उत्तर आले? अकर्मक. क्रियापद काय? परतली. मूळ शब्द काय? परत. परत नारा कोण नाहीत. परत नारी कोण? गुरे. आणि त्यांना विभक्ती प्रत्यय का? नाही. लगेच इथं याचं उत्तर कर्तरी. आता दुसरा प्रश्न काय विचारायचं? कर्म. परतण्याची क्रिया कोणावर झाली? गोटा कुठं परतलाय का? परतण्याची क्रिया कोणावर झाली? गुरांवर. तर हा ऑलरेडी काय झालाय? कर्ता. म्हणजे वाक्यात कर्म आहे का? नाही. मग पुढे लिहायचं अकर्मक कर्तरी. आता बघा मिनलचे पेन काल हरवले. बरं का इथं हरवले. हरवले. आता मूळ शब्द काय आहे? हरव. हरवणार कोण? मिनल हरवे का कुठं? नाही तर काय जन्म हरवणार कोण? मिनल. सापडलं. मिनल हाय जागेवर हरवलंय काय? पेन. आणि त्या पेनाला कुठला विभक्ती प्रत्यय आहे का? म्हणजे 1001 प्रयोग काय झाला? कर्तरी. आता हरवण्याची क्रिया कोणावर झाली? पेनावरच. काय हरवलं? पेन.
म्हणजे वाक्यात कर नाही का? नाही. म्हणजे 1001% अकर्मक कर्तरी. ते ऑनलाईन वालं लक्षात आलं का हे आता अकर्मक कर्तरी? येस. आता बघा, आता बोलल्याप्रमाणे त्याने करून दाखवय. सकर्मक कर्तरी होईल का अकर्मक कर्तरी होईल? बरं, हा प्रयोग कर्तरी नाही असं कोणाचं म्हणणं? हात वर करा. कर्तरी नाही, हात खाली का? हा कर्तरी आहे असं कोणाचं म्हणणं? कर्तरी आहे, कर्तरी आहे. लय लवकर कॅप्चर झालं बरं का तुम्हाला. पण ह्यात आता नक्की सिरियस किती कोणास ठाऊक, कारण हातावनं बी काय कळत नाही. आता ज्यावेळेस प्रत्यक्ष टेस्ट होईल ना ह्याची प्रयोगाची, त्यावेळेस 100% समजा आता 50 मार्क टेस्ट झाले, ते सगळंच उत्तर आलं पाहिजे. काय जण होतं, हा भरपूर आला 80%. अरे स्पर्धा परीक्षा आहे ही, तर काय 90% 80% झाला, 100% झालं पाहिजे तर तुम्ही स्पर्धेत आहे. ओके, ठीक आहे. आता बोलल्याप्रमाणे त्याने करून दाखव. क्रियापद काय? दाखवावं का करून दाखव? करून दाखव. कारण करूनचा मूळ शब्द काय? कर. ह्याचा मूळ शब्द निघतो म्हणून 2 शब्दाचं क्रियापद झालं. हे करून टाकायचं. करून दाखवणारा कोण? तो. त्याला काय प्रत्यय लागलाय? नी. कारण त्याला विभक्ती प्रत्यय लागलाय. कर्तरी होईल का? नाही. मग तो कर्मणी किंवा भावी, ते आपण नंतर पाहू. आता त्याचे पुस्तक वाचून झाले. सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी? सकर्मक का अकर्मक कर्तरी? कर्तरी. बर, ठीक आहे. त्याचे पुस्तक वाचून झाले. क्रियापद झाले का वाचून झाले? वाचून झाले. कारण वाचूनचा मूळ शब्द काय? वाच. म्हणून 2 शब्दाचे क्रियापद. मग हे खुडून टाकायचं. वाचणारा कोण? त्याला प्रत्यय काय लागलाय? चाचीचे षष्ठी विभक्ती प्रत्यय लागलाय. प्रयोग कर्तरी होणार नाही. मग प्रयोग एकतर कर्मणी किंवा भावी. पारिजातक भरला. सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी? अकर्मक. कारण 2च शब्द आहेत. भरला क्रियापद आणि भरणारा कोण? पारिजातक. 2 शब्द असला कर्माचा विषय तरी येतोय का? हा करता नाही क्रियापद, संपला. आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलाय का? नाही. प्रयोग झाला कर्तरी आणि कर्म आपोआपच नाहीच, त्याच्यात 2च शब्द आहेत. त्यामुळे हा झाला अकर्मक कर्तरी. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. सकर्मक का अकर्मक? काय? सकर्मक कर्तरी. बघा, बातम्या देते. देणारी कोण? स्मिता. विभक्ती प्रत्यय नाही. मग प्रयोग काय झाला? कर्तरी. काय देते? देण्याची क्रिया कशाला? बातम्यावर. वाक्यात कर्म आहे. त्या कर्माला विभक्ती प्रत्यय असेल नसेल त्याचं आपल्याशी घेणं देणं नाही. मूळ फक्त बघायचं कर्ता आणि कर्म आलं की लगेच झाला सकर्मक कर्तरी. इथे एक लक्षात, काय झाला? सकर्मक कर्तरी. प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक नसतो. आता नसणारा कोण? विभक्ती प्रत्यय लागलाय का? नाही. मग हा झाला कर्तरी. आणि सकर्मक का अकर्मक? कारण प्रामाणिक नसल्याची क्रिया कुत्र्यावरच होती, त्यामुळं अकर्मक कर्तरी. ठीक आहे. मला वाटतं बस एवढं. उदाहरण तोंडी उत्तर देता काय काय ह्याची? तोंडी उत्तर द्या बरोबर. कसं तुम्ही सोडवताय? शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. फास्ट. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. सकर्मक. बर. मधु खाली बसला. बसणारा कोण? मधु. बसण्याची क्रिया मधुवर. कोठे बसला खाली. कोठेने येतं ती कर्म नसतं. बर. सर्वजण उठून उभे राहिले. राहणारे कोण? सर्वजण. त्याला विभक्ती प्रत्यय नाही. सर्वजण एकच शब्द आहे, त्यामुळं तो शब्द काय झाला? कर्तरी प्रयोग. आणि राहण्याची क्रिया सर्वजण झाले, त्यामुळे अकर्मक कर्तरी. लक्षात ठेवा. सर्वजण हा एक तर शब्दयोग घ्यावे किंवा विभक्ती प्रत्यय. म्हणजे कडून हे असले शब्दयोग घ्यावे लागतं की विभक्ती प्रत्यय लागलं तरच तो कर्तरी होत नाही. लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला एखादं जरा उदाहरण अवघड वाटलं सांगा बरं का, मी समजून सांगेल. त्यानंतर गोप्या पळाला. गोप्या पळाला. काय झालं? अकर्मक कर्तरी. प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात. ती हा शिक्षक विद्यार्थी शिकवतात पाहिलेच. ठीक आहे. तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो. सकर्मक करते. राजा प्रधानाला बोलवतो. राजा प्रधानाला बोलवतो.
सकर्मक बोलणारा कोण? राजा. आणि कोणाला बोलवतो? प्रधानाला. झालं. सकर्मक कर्तरी. ठीक आहे, बऱ्यापैकी तयारी झाली बरं का. बरं वाटलं. काय का असणं त्यातले त्यात फरक वाटायला लागला. फक्त ते झोपणाऱ्या व्यक्तीबद्दल मला अजून डोक्यात न जाणार, कसं काय एवढं डेअरिंग करून झोपलं होतं ते मला खरंच आश्चर्याचा व्यवस्थित ते टाकून झोपणं म्हणजे कशी झोप तर लागते. आपला आई वडील तिकडे उन्हात कष्ट करते ते कशी म्हणजे डेअरिंग कसं होतं हे मला आश्चर्य होतं. किती त्रास होऊ द्या, मला माहिती आहे ग्राउंड करताय तुम्ही, ठीक आहे की, पण 1-2 तास फक्त आपण, मी सांगतो की नाही, दुपारी 10 मिनिटं तुम्ही झोपा, 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास झोपा दुपारी जेवण झाल्यानंतर, पण ऐन लेक्चर मध्ये झोप. अरे बाबा आता इतकं कॉम्पिटिशन वाढलंय का नाही, स्पर्धा इतकी वाढली. मी 2009, 10, 11च्या बॅचेस बघितले होते त्यावेळेस कसली स्पर्धा नव्हती. फक्त जिल्हा निवडून दिला का नाही, समजा आता ही ओबीसी आहे, ही एनटीसी आहे, एससी आहे, एसीबीसी आहे, त्यावेळेस जे काय कास्ट असेल ना, चला ह्याला ठाण्याला पाठवा, त्याला ह्याला पाठवा, कुठं मेरिट कमी लागत नव्हतं. कारण जिथं जागा कमी येते तिथं बरोबर फॉर्म त्याचा गेला की आरामात पोलीस होत होता. काहीच खरंच स्पर्धा नव्हती. म्हणजे मला अजून आठवतंय ती मुलं मुली अशी सांगायची, सर म्हणजे इतकं सोपं प्रश्न असायचा का नाही, तुम्ही तर हसतालच ते प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी टिंबटिंब आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री टिंबटिंब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टिंबटिंब, सगळं टिंबटिंबच. असला दुसरा प्रकार नाही. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, भारतातली सर्वात लांब नदी, जुन्या प्रश्नपत्रिका काढा की 7-8 वेळा तुम्ही हसताल ते प्रश्न. जर असा प्रश्न आला नाही कदा की नागालँडची राजधानी कोणती, मिझोरामची राजधानी कोणती, असा प्रश्न आला नाही किंवा एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष विचारणार पूर्व माझ्याकडे बारीक चेहरा करून, सर काय पेपर काढायची काय पद्धत असते का, बघा नागालँडची राजधानी विचारली, महाराष्ट्राची आम्ही पाठ केली, मध्य प्रदेशची पाठ केली, पण नागालँडची विचारली. मी म्हणायचो जाऊ द्या, काय अवघड विचारायला लागले, एखादा पेपर एखाद्या जिल्ह्यात असतो अवघड, त्याला इतका टेन्शन यायचं की बस. एकदा मला अजून आठवते 2011 वाटलं, त्यावेळेस टेनिस खेळाडू विजेता ठरला नाही, समजा विम्बल्डन स्पर्धा, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा विजेता झाला की ती प्रश्न हमखास असायचा. त्यावेळी नावं लय अवघड असायची. समजा महिलांचं ती माहिती आहे ना तुम्हाला, ती मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, अशी नाव असायची. मार्टिन नवरातिलोवा, आंद्रे आगासे, ही नावं एखाद्याला फॅन खाली घामपुटाला असली नावं. तसला जर प्रश्न आला ना तर कॅन्डिडेट इतकं टेन्शन मध्ये यायचं, सर काय विचारायची पद्धत ही काय, आंद्रे आगासे, आपल्याला कसं रामराव ही सोपान नाव आपल्याला माहिती, ही काय आंद्रे आगाशेन. त्यावेळेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन होते. त्यावेळेस प्रश्न आला रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण, व्लादिमीर पुतीन. पोरांनी घामच बसला, ही सर किती अवघड प्रश्न आला. आताच जर पेपर बघितला, तुम्ही बघितलं ना आता कसं विचारायला लागले, किती अवघड. आता हिंदी महासागराचं क्षेत्रफळ किती, प्रशांत महासागराचं किती, आता ठाणे ग्रामीणचा पेपर बघितला का, इतकं अवघड प्रश्न. सागरी किनारपट्टीनुसार जिल्ह्यांचं राज्यांचे ही विचारले, सर्वात जास्त गुजरात वेगवेगळे राज्य दिले ती, आणि सागरी किनारपट्टी सर्वात जास्त आणि कम लावा. हे काय एवढं सोपं प्रश्न येतो. पूर्वी असा विचारायचं महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा कोणता, जास्तीत जास्त, आणि एकदा विचारलं तर 2 नंबरचा मोठा पुणे जिल्हा एकदाच होता. आणि आता 5 जिल्ह्यात येतात, कुठलं विदर्भातलं मराठवाडलं, आणि म्हणतात क्षेत्रफळानुसार क्रम लावा, बुलढाणा, अमरावती, अकोला, तरी पोरं सोडवतात, चूक करत नाहीत. आणि त्यावेळेस नुसतं विचारलं ना महाराष्ट्रातील 2 नंबरचा क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता, सर मी आयुष्यभर 1 नंबरचा पाठ केला, ही काय विचारण्याची पद्धत असते का. मी म्हणत जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, बघू काहीतरी आपण, मला बी अवघड वाटतंय असं विचारा नाही पाहिजे. तो काळ आणि आताचा काळ, जुन्या लोकांना विचार, एखाद्या आजोबा बाजू बसले असतील किंवा जुन्यांना की तुम्हाला किती टक्के मार्क पडतील, 55-60% ज्यावेळेस सांगायचे ना जुनी माणसं, त्यावेळेस त्यांचा ऊर भरून यायचा. काय सोपं आहे, मी 55-60% त्यावेळेस केलं. आता सहज पोरगा अभ्यास तर कधी करत इकडे फिरत, किती मार्क, 80% सहज बोलून जातोय. असा आता काळ बदललाय आणि त्या मॅडमला झोप लागते अशा स्पर्धेत, ह्याच मला आश्चर्य वाटतंय. किती मोठी स्पर्धा झाली र, झोपा उडाल्या लोकांच्या. तो काळ गेला, त्यांना ते एखाद्या जुन्या काळात त्या म्हणतात नाही पुनर्जन्म वगैरे काहीतरी असतो, ते जुन्या काळातच ते गेलं. त्यांना वाटतं बहुतेक 30 भरते का काय, अजून महाराष्ट्राची राजधानीची विचारतात का काय, असे आशे होते झोपले असतील. पण तसं नाही बाबा, तुम्हाला पेपर आल्यावर कळेल कसा असतो ते. मराठी ग्रामर 2011ला मराठी ग्रामर आलतं पहिल्यांदा. पहिले मराठी ग्रामर विचारलं जात नव्हतं, पहिल्यांदा 2011ला मराठी ग्रामर मी शिकवायला सुरुवात केलं, पहिलं मराठी ग्रामर. कारण तेव्हा शिक्षकच नव्हतं, कारण नवीनच आलतं मराठी ग्रामर. तर ते फक्त एवढंच वाक्य असायचं की रामांबा खातून प्रयोग ओळखा आणि रामाने रावणास मारले, संपला विषय. ह्याच्या पलीकडं कधीच, म्हणजे ह्याच्या पलीकडे मलाच आठवत नाही असं
अवघड वाक्य कधीही आता आता विचारतात प्रयोग ओळखा, पापात्मके पापे नरका जायचे. आता हे काय आलं, तो काय कर्म करीजे लघु लेकराने, ओळखा प्रयोग. हे आता यायला लागले. पहिला असला आला असतं तर मुलगा चक्कर करून पडला असता, त्याला उठवायला लागला असतं पाणी तोंडावर मारून. हे काय अवस्था झाली की आत्ताचा पेपर आणि त्यात लय मोठा जमीन आसमानचा फरक आहे. आणि तरी आता जर आलं ना पापात्मके पापे नरका जायचे, तरी लगे विद्यार्थी एका सेकंद सांगतात प्राचीन पुराण कर्मणी किंवा प्राचीन भावे. हे आताची पिढी एवढी शार्प झाली असो, फक्त त्यांना म्हणा झोपू नका, मैत्रिणीनं सावध करा त्यांना, त्याच त्यांना थोपटतात. झोप, एक स्पर्धक कमी होतो ना तेवढाच. चला आता कर्मणी टाका प्रयोग. कसं व्हायचं कर्मणी प्रयोग. बघा आता बघा आता नीट लक्ष द्या. पूर्वी इंटरव्ह्यू होती पोलीस भरतीला, आता वेळ नाही चालला आपल्याला. मी एकदा किस्सा सांगितला इंटरव्ह्यूचा. मी असे इंटरव्ह्यू घ्यायचो विद्यार्थ्यांचे 2-2, 3-3. मी आय कमिंग सर, आता यायची चालत, गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून सर. इतका इंटरेस्ट यायचा ना त्यावेळेस इंटरव्ह्यू घ्यायला. कारण इंटरव्ह्यू हा पहिल्यांदा ठेवला होता त्यावेळेस गृहमंत्री R.R. पाटील त्यांनी इंटरव्ह्यू ठेवला होता. इतकं किस्से इंटरव्ह्यूज होतं की जबरदस्तच. एकदा आपण नंतर सांगू, कारण आता आपल्याला कर्मणी प्रयोग संपवायचा आहे. नंतर एकदा असा विषय आल्यावर तो सांगू. बघा आता नीट लक्ष द्या. आपण जसं कर्तृप्रयोगात पाहिलं, कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं कर्तृप्रयोग. आणि कर्तृप्रयोगात काय पाहिलं, कर्ता प्रथमांत असतो म्हणजे प्रथम विभक्ती आणि धातुरूपेश असतो, पाहिलं की नाही आपण. आणि ओळखायचा कसं तर कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसतो. सेम तसंच आहे कर्मणी प्रयोगात. काय, कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं. बघा आता इथं कर्त्याचा काही संबंध नाही. कर्ता तुम्ही किती बदलून बघा, क्रियापद हलणार सुद्धा नाही. तुम्ही चेक करा, कुठला कर्ता बदला, क्रियापद बदलणार नाही. आता समजा श्यामने पुस्तक वाचले, मी श्याम त्याऐवजी सीता लिहितो. सीताने पुस्तक, मी आता त्यांचं वचन बदलतो. मुलांनी पुस्तक, क्रियापद कधीच बदलत नाही. मग क्रियापद बदलतं कोणानुसार, कर्मानुसार बदलतं. बघा कर्मानुसार बदलतो. आता तुम्ही चेक करा. आता पुस्तक आहे, आपण लिंगवचन विभक्ती पुढे डिटेल शिकणार आहे बरं का, पण आता थोडक्यात सांगतो. ते असलं की नपुंसकलिंगी, तो असलं की पुल्लिंग, आणि ती असलं की स्त्रीलिंगी. समजा आपण काय म्हणतो, ते पुस्तक, तो पुस्तक, ती पुस्तक, ते पुस्तक, नपुंसकलिंग आहे. मग एखादा पुल्लिंगी का स्त्रीलिंगी शब्द घेऊ. समजा आपण पोथी घेतलं, पोथी काय, ती पोथी स्त्रीलिंगी. मग श्यामने पोथी, काय झालं, आणि इथं काय झालं आधी, ले, इथं काय झालं, ली. क्रियापद बदललं की नाही. आता वचन बदलू. आता काय बदललं, वचन. एक वस्तू असेल तर एक वचन, अनेक वस्तू असतील तर अनेक वचन. पुस्तक एक आहे का अनेक आहे, एक आहे, एक वचन आहे. आता अनेक वचन करून बघू, बदलते क्रियापद. पुस्तके, मी काय म्हणलं, श्यामने पुस्तके वाचली, आणि इथं काय झालं, वाचले. एक होतं त्यावेळेस काय झालं, वाचले, आणि अनेक झालं की वाचले. बदललं का नाही. म्हणजे कर्माचं लिंग आणि वचन बदललं, क्रियापद बदललं. राम आंबा खातो, रामने आंबा खाल्ला, रामने काय केलं, आंबा खाल्ला. आता मी पहिल्यांदा कर्त्याचं बदलून बघतो, लिंग वचन बदलते, क्रियापद बघा कधीच बदलला नाही. रामने आंबा खाल्ला. आता मी म्हणतो सीताने आंबा खाल्ला, सीताने आंबा, बदललं का, अजिबात नाही. बरं अजून वचन बदलून बघतो कर्त्याचं. मुलांनी अनेक वचन केलं, मुलांनी आंबा. तुम्ही कर्त्यापाशी डोकं जरी आपटलं तरी क्रियापद बदलणार नाही. पण आता कर्मात बदल करा, लगेच क्रियापद बदलणार. आता आंबा, आंब्याला काय म्हणतो आपण, तो आंबा. आधी लिंग बदललो, नंतर वचन बदलो, आता लिंग बदलो. आंब्याला काय म्हणतो आपण, तो आंबा, म्हणजे पुल्लिंग आंबा आहे. मग काय स्त्रीलिंगी आपण घेऊ, चिंच. चिंचला काय म्हणतो, ती चिंच. आता चिंच घेऊ. रामने चिंच, काय झालं, बदललं की नाही. खाल्ला होतं त्याचं काय झालं, खाल्ली झालं की नाही. म्हणजे कर्म बदललं की क्रियापद बदलतंय. आता वचन बदलू. आता बघा वचन. आता आंबा कसा आहे,
एक वचन काय अनेक वचन एक वचन. अनेक वचनी काय झालं आंबे. मी इथं लिहिलं सॉरी आंबे. आता इथं होतं खाल्ला. आता काय झालं रामने आंबे खाल्ले. बदललं का नाही. म्हणजे कर्माचं लिंगवचन बदललं आणि जर क्रियापद बदललं त्याला म्हणायचं कर्मनिप्रयोग. आणि कर्त्याचं लिंगवचन बदललं आणि क्रियापद बदललं की त्याला म्हणायचं कर्तृप्रयोग. हे का घडतं माहितीये का. ह्याच्यावर घडते सगळं विभक्ती प्रत्यय. ह्याचा विभक्ती प्रत्यय ज्याला विभक्ती प्रत्यय लागतो ना त्यात कसाही बदल केला लिंगवचनात ती क्रियापद बदलत नाही. हे कळलं ना लक्षात आलं का. जर ह्याला जर उद्या विभक्ती प्रत्यय लागला ना तुम्ही डोकं आपटा क्रियापद बदलणार नाही. सगळा खेळ असतो विभक्ती प्रत्ययात. शब्दयोगी विभक्ती प्रत्यय लागल्यावरच ते होतं. ज्याला शब्दयोगी विभक्ती प्रत्यय लागतो त्याने लिंगवचन बदलत नाही असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. ते काय जादूची कांडी नाही. तुम्हाला कसं काय होतं बरं मगाशी काल शिकवताना कर्त्याचं बदललं की बदलत होतं आता बदला ना कारण ही विभक्ती प्रत्यय. आलं लक्षात. अशा पद्धतीने पहिल्यांदा व्याख्या लिहून घ्या आणि नंतर मग आपण त्याची वैशिष्ट्य भाव कर्मणी प्रयोगाची लिहा. कर्माच्या लिंग व वचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्माच्या लिंग व वचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्माच्या लिंग व वचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. लिंग वचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. आलं लक्षात. म्हणजे सोप्या भाषेत काय कर्माचं लिंग बदललं कर्माचं वचन बदललं की क्रियापद बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. आणि उदाहरणार्थ आता श्यामने पुस्तक वाचले हे का नाही. आता पोथी म्हणले की आपण काय केलं थोडक्यात त्याचं काय केलं लिंग बदललं हे का नाही. लिंग बदल केला असं लिहा कंसात. ही तिन्ही उदाहरणं आहे. आता इथं काय केलं आपण हसल्या बरं का तुम्ही वाक्य मी नुसतं लिहिलं असं वाक्य लिहा तुम्ही पूर्ण. आता वाचले इथं काय लिहिलं मी काय केलं इथं वचन बदललंय. अजून एक एक्स्ट्रा उदाहरण बघा इथं काय केलंय मी लिंग बदल केलंय आणि इथं काय केलंय मी वचन बदल केलंय. आता कर्मणी प्रयोग ओळखायला ही वापरत बसत नाही. ह्यानी ओळखतो तो कर्मणी प्रयोग. पण आता वाक्य दिलं कर्माचं लिंगन वचन विभक्तीन बदलाय लिंगन वचन बदलाय कुठे वेळ आहे. आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कर्माला विभक्ती प्रत्यय नाही प्रयोग झाला कर्मणी आपला तोच सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे. तुम्ही डिस्कस साठी वेळ देणार होते ना. अरे बाबा आज डिस्कस साठी वेळ आहे ना 12:10 डिस्कस ठेवलेलं आहे बरं का ऑनलाईन वाल्यांनी. 12:10 डिस्कशनला वेळ. लिहिलं का सगळ्यांनी. आता मला सांगा कर्माचं आपण जसं कर्तरी प्रयोगात पाहिलं तसं कर्मणी प्रयोगात काय वैशिष्ट्य असतं कर्मणी प्रयोगाचं. कर्म हा प्रथम विभक्तीत असतो म्हणजे प्रथमांत असतो म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय नसतो. उघडच आहे की तरच ते लिंग वचनानुसार बदलणार आहे ना क्रियापद. म्हणजे कर्मणी प्रयोगाचं सेम कर्तरी प्रयोगासारखी वैशिष्ट्य कुठली वैशिष्ट्य असणार दोन. एक तर कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो म्हणजेच कर्म प्रथम विभक्तीत असते म्हणजेच कर्म कसं असतं प्रथमांत असते. प्रथमांत म्हणजेच काय प्रथम विभक्ती असते. अलग लक्षात. आणि दुसरं पण त्यावेळेस कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो बरं का कारण आपण पहिल्यांदा कर्ता ओळखतो. येते की लक्षात. आणि त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कर्म हे धातुरूपेश असतं. धातुरूपेश असतं म्हणजे काय असतं कर्माच्या तंत्राने क्रियापद नसतं. कर्माच्या लिंगवचनाचं क्रियापद बदलतं. कर्माची हुकमत क्रियापदावर असते त्याला म्हणायचं धातुरूपेश. येते की लक्षात. समजा असं वाक्य आलं कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश असते विधान बरोबर आहे का चूक आहे असं प्रश्न विचारतात तर 100% बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्म काय धातुरूपेश आहे. कालच्या वेळेला कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य दोनच वैशिष्ट्य महत्वाचे आहेत. कर्म प्रथम विभक्तीत असते. कर्म प्रथम विभक्तीत त्यालाच प्रथमांत असा शब्द वापरतात बरं का. प्रथमांत
कर्त्याला सुद्धा म्हणतात प्रथमांत कर्ता प्रथमांत असतो. प्रथम विभक्तीत त्याला एक प्रथमांत असा शब्द वापरायची पद्धत आहे. असा हा शब्द कर्म प्रथम विभक्तीत कंसात प्रथमांत असते. म्हणजेच कर्त्याला विभक्ती प्रत्यय कर्त्याला असतो 100%, पण कर्माला नसतो. प्रथम विभक्ती असते म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो, कर्त्याला 100% असतो. आलं लक्षात. आणि दुसरं वैशिष्ट्य लिहा, कर्म धातुरूपेश असतं. कर्म धातुरूपेश असतं. कर्म काय असतं? धातुरूपेश असतं. म्हणजेच लिहायचं असेल तर काय तुम्हाला माहिती झालंय, क्रियापदावर कर्माची हुकमत असते. क्रियापदावर कोणाची हुकमत असते? कर्माची. कर्माच्या तंत्राने क्रियापद बदलते धातुरूपेश. म्हणजे आपण जसं करताच लिहिलं नाही, कर्म धातुरूपेश असते म्हणजेच क्रियापदाच्या रूपावर कर्माची हुकमत असते. क्रियापदाच्या रूपावर कोणाची हुकमत असते? कर्माची. आता खालच्या वेळेला प्रयोग ओळखायचा कसा? कर्मणी प्रयोग. हेच पण थोडं वेगळ्या पद्धतीने प्रयोग, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? बघा आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, तर आपलं ठरल्याप्रमाणे कर्म प्रथम विभक्ती असते म्हणजे कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. कसा ओळखायचा? कर्माला कर्मणी प्रयोग ओळखणे पहिल्याच वाक्याला कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. 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 आणि दुसरं लिहा, कर्त्याला 100% असतो बरं का, लक्षात ठेवा. त्यावेळेस कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो. दुसरं काय लिहायचं, वाक्यात कर्म 100% पाहिजे बरं का. वाक्यात जर कर्म नसेल, खालच्या वेळेला वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही. वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही. वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही. वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही. आता बघा, आता एक 2 उदाहरण बघा. आता मुलाने खडू फेकला. मुलाने खडू फेकला. सचिनने शतक काढले. रामने शाळेत जावे. झालं काय? सरळ ते ना. ठीक आहे, एवढी 2 उदाहरणं नीट लक्षात येतात. आता नीट बघा, तुम्हाला जर अशी उदाहरणं आली तर प्रयोग ओळखायचा असतो. आणि प्रयोग ओळखण्याच्या दोन्ही पद्धतीत जर कर्माचं लिंग वचन बदललं क्रियापद बदललं तरी प्रयोग ओळखता येतो. आणि कर्त्याचं लिंग वचन बदलून क्रियापद बदलते, पण ती पद्धत लय अवघड आहे, जायची गरज नाही. आपली सोपी पद्धत काय, कर्त्याला विभक्ती प्रत्यय नाही, कर्तरी. आता सेम तसं वापरायचं, कर्माला विभक्ती प्रत्यय नाही, कर्मणी. ओके. आता बघा, मुलाने खडू फेकला, क्रियापद काय? फेकला. फेकणारा कोण? कर्त्याला काय झालाय? विभक्ती प्रत्यय 100% आहे. मग कर्तृ होईल का? कधीच नाही. हा प्रयोग काय होणार? एकतर कर्मणी असं लिहायचं प्रश्नपत्रिक घेऊ, ऑब्लिक करून भावी. कारण जगात 3च प्रयोग आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावी. नाहीतर काय असं काय 10-12 प्रयोग आहेत लिहायला. बस एक तर बिचारा कर्मणी तर होईल, नाही तर भावी होईल, कर्तरी होणार नाही. आता काय फेकला? फेकण्याची क्रिया कोणा झाली? त्या बिचाराला कोणताच विभक्ती प्रत्यय नाही. लगेच पुढे लिहायचं कर्मणी भावी खोडून टाकायचं तिथंच. झालं ना कर्मणी, कायच वेगळं करायची गरज नाही. सचिनने शतक काढले, काढणारा कोण? विभक्ती प्रत्यय लागला की नाही सचिनला? कर्तव्य होईल का? कधीच नाही. इथंच लिहायचं कर्मणी तरी होईल, नाहीतर भावी तरी होईल. कर्मणी तरी होईल, नाहीतर काय होईल? भावी तरी होईल. आता बघा, आलो 10 मिनिटं सर. कर्मणी तरी होईल, नाहीतर भावी होईल. आता काढणारा कोण आहे? सचिन. म्हणजे कर्तव्य होईल का? नाही. कर्मणी होईल का? भावी होईल. काय काढले? काढण्याची क्रिया कशावर झाली? विभक्ती प्रत्यय लागलाय का? मग 100% प्रयोग काय झाला? भावी आपोआप कट झाला.
आता त्याच्या खालचं उदाहरण बघा नीट, त्याच्या खालचं उदाहरण लय महत्वाचं बरं का. रामने शाळेत जावे, क्रियापद काय जावे, जाणारा कोण, त्याला विभक्ती प्रत्यय लागला ने, कर्तरी होईल का, म्हणजे प्रयोग काय झाला, कर्मणी किंवा. आता बघा नीट लक्ष द्या, आता खरं आता 100% कॉन्सन्ट्रेशन. आता ब्रेन 1650 ग्रॅम केलं तरी चालेल, लक्ष द्या नीट. जाणारा कोण, राम, कर्तरी झाला नाही, कर्मणी किंवा भावे. आता जाण्याची क्रिया कोणा झाली, रामवर झाली. वाक्यात कर्म आहे का, वाक्यात जर कर्म नसेल तर पहिलं कर्मणी खोडून टाकायचं, कर्मणीचा पत्ता कट झाला, हा प्रयोग आपोआप भावे झाला. इथे लक्ष, हा प्रयोग आपोआप भावे झाला. ते कोणता भावे वगैरे ते नंतर शिकू आपण, पण भावे 100% झाला, कारण वाक्यात कर्म नाही, कर्मणीचा पत्ता कट. इथे लक्षात, अशा पद्धतीने सोडवायचे. आता फक्त एक लक्षात ठेवा बरं का, कर्मणी प्रयोग आता असं असतं, राम आंबा खातो. बघा काय काय जण असे असतात, सर कर्माला विभक्ती प्रत्यय नाही, प्रयोग झाला कर्मणी. अरे होईल का कर्मणी, कर्माला विभक्ती इथं काय होणार, खाणारा कोण, राम. आधी करता काढतो आपण, कर्त्याला विभक्ती प्रत्यय नाही, प्रयोग झाला ना कर्तरी, आणि मग काय खातो, आंबा, मग सकर्म कर्तरी. येते लक्षात. त्यामुळे आधी करता चेक करायचं काय आहे ते. लिहा 2-3 उदाहरणं. लय झोपायला लागले तरी काय झालंय बरं, आज लय ग्राउंड झाले काय, लॉंग रनिंगला, लॉंग रनिंग झाली काय मॅडम, पायऱ्या झाले वय, बरोबर. असं तरी पण 2 तास तुम्ही स्वतःला कॉन्सन्ट्रेशन ठेवणं लय गरजेचं आहे बरं का. आता तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर किती झोप आले तरी स्वतःला कंट्रोल करायचं, फ्रेश व्हायचं. योग देऊन आज उलट असं लगेच डोळ्या हात फिरून पुन्हा फ्रेश माइंडने बसायचे. तुमचं स्पर्धक झोपण्या लक्षात ठेवा, ह्या आयुष्यातली शेवटची अस्तित्वाची लढाई लढताय तुम्ही, जे आता भरती देणार आहेत. आता 11वी-12वीला अजून संधी आहे, पण आता 12वी झालेल्यांना ह्याच्यापेक्षा अजून किती वर्ष करणार आहे तुम्ही, आता डू ऑर डाय असं करायचंय. सर 118 क्वेश्चन मी 2 वेळा वाचले आहे ठोकळ्यामध्ये, पेज नंबर. आपण तुमचं जे काय प्रश्न आहे ऑनलाईन वाल्यांचं ते आता मला बरोबर 12:10 आपण चर्चा करणार आहे, त्यावेळेस मला सगळं सांगा तुमचा प्रश्न 12:10. अंदाज आहे तर की ठोकळ्याचा बाहेर मराठी नाही, 23 क्वेश्चन तरी. हा एकदम बरोबर आहे का, खरंच ठोकळ्याच्या बाहेर मराठी नाही. ठीक आहे, चला आपण 12:10 ऑनलाईन वाल्यांशी मी थोडं संवाद साधणार आहे. आणि आता चला सर आले ते ह्याचं लेक्चर सुरू होईल.